तुम्ही पण जर वाराणसीला जायचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. डे 1च्या ट्रॅव्हल डिटेल्सचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर आमची प्रिव्हियस रील नक्की बघा. जर तुम्हाला दुसऱ्या दिवसाची सुरुवात गंगा आरतीने करायची असेल तर सकाळी लवकर उठून जा अस्सी घाटला. गंगा आरती पहाटे 5ला चालू होते. मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या गंगा आरतीचा एक्सपिरियन्स घेऊन झाल्यानंतर थोडा घाट एक्सप्लोर करून सूर्योदयाच्या प्रसन्न वेळी तुम्ही सायबेरियन पक्ष्यांसोबत बोट राईडचा आनंद घेऊ शकता. खरंच हा क्षण म्हणजे डोळ्यात आणि मनात साठवून ठेवण्यासारखाच आहे. तुम्ही बोट प्रायव्हेट किंवा शेअरिंग बेसिसवरती सुद्धा बुक करू शकता. अँड यूज युअर बार्गेनिंग स्किल्स टू गेट बेस्ट प्राइस. अस्सी घाट टू नमो घाट बोट राईड करताना तुम्ही थोड्या वेळासाठी स्टॉप घ्या नमो घाटला. तिथे थोडा टाइम स्पेंड करून मस्त मस्त अशी फोटोज काढून परत या अस्सी घाटला. या पूर्ण प्रवासात तुम्ही बोटीतून एकूण 80 घाट पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला अस्सी घाटवरून ऑटो मिळेल दुर्गामाता मंदिरासाठी. दुर्गामातेचा आशीर्वाद घेऊन तुम्ही जाऊ शकता तुळशी मानस मंदिराला, जे की 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे. त्यानंतर जा संकटमोचन हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी, जे की आहे 700 मीटर लांब. तुम्ही ऑटोने किंवा पायी सुद्धा जाऊ शकता. त्यानंतर जर तुमच्याकडे टाइम असेल तर तुम्ही जवळच असणारे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी एक्सप्लोर करू शकता किंवा सारनाथलाही जाऊ शकता. सारनाथला जिथे भगवान गौतम बुद्धांनी सर्वप्रथम धम्मचे प्रशिक्षण दिले होते असं मानण्यात येते. तिथे तुम्ही अशोक स्तंभ, धम्मेक स्तूप अशा अनेक गोष्टी पाहू शकता. तर असा होता आपला दुसरा दिवस. तुमच्या नेक्स्ट बनारस ट्रिपसाठी ही रील सेव्ह करायला विसरू नका अँड कमेंट बनारस टू गेट डिटेल आयटनरी.